विक्रांत? काय चालवलेस हे? काय झालं? तूच मला आईसाहेबांना फोन करून पिन मारायला सांगितलंस की ईशा ऑफिसमध्ये येणं गरजेचं आहे म्हणून. मगच तुझ्या प्लॅनचा पहिला अध्याय सुरू होईल ना. तू असं अजिबात हसू नकोस. मला ना असं फिलिंग यायला लागतं की मला काहीच कळत नाही म्हणून. झेंडे, तुझ्या बुद्धीची धार जरा बोथट व्हायला लागली. काहीतरी करायला हवं. बघ, एक तर तू खूप विचित्र वागतोयस, बोलतोयस एक, करतोयस वेगळं. काय चाललंय तुझे? मला सांग, हुकुमशाही आणि लोकशाही यातलं फरक कळतो? हुकुमशहा हुकुम सोडतो, लोकशाहीमध्ये जनता डिसिजन घेते. अरे वा, अभ्यास चांगला आहे तुझा. मग धोत्रे मास्तरने चांगली तयारी करून घेतली. हुकुमशहा हुकुम सोडतो म्हणजेच हुकुमशहा एखादी गोष्ट माणसांवरती जबरदस्तीने लादतो त्यांची इच्छा नसताना, आणि मग जनता हळूहळू नाराज होते. मग हुकुमशहाच्या व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठते, हुकुमशहाला त्याच्या सत्तेवरनं फेकून देते, आणि त्यानंतर हुकुमशहाचा अंत होतो. भीषण. याचं उदाहरण मी तुला सांगितलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये बरोबर याच्या उलट होतं. राज्यकर्ते सगळा निर्णय जनतेकडनं वधून घेतात, जनतेच्या विचाराने राज्य करतात. त्यामुळे काय होतं, जनता गुपचूप त्यांना हवं तसं काम करते. हे सगळं ठीक आहे विक्रांत. ईशाकडून ऑफिसमध्ये येण्याचा निर्णय तू वधवून घेतलास, मग चिडून असं का बोललास तू? हं, ती घाबरली असेल ना. मला असं वाटतं की ऑफिसला येणार नाही विक्रांत. ती ऑफिसला येणार, बघशील तू. मला ना शंका आहे विक्रांत. बघ, सर सॉरी, पण मला बोलायचं आहे. बोला ना वहिनी, बोला. सर मी नाही येते ऑफिसला. सर तुम्ही अजूनही चिडलात ना माझ्यावर? मी ऑफिसला यायचं ठरवलं म्हणून, हो ना? हो, म्हणजे वाटतायत तरी तसं चिडल्यासारखं. सर तुम्ही प्लीज चिडू नका, कारण मी हे सगळं तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून करत होते. आणि मी ऑफिसला येऊन जर तुम्हाला अजून त्रास होणार असेल तर मी नाही येणार. मी घरातच थांबीन. जेवणाची तयारी झाली आहे, तुम्ही दोघं या. काय बोललो तू विक्रांत? ईशा ऑफिसला येणार नाही. माझ्या बुद्धीची धार बोतट झाली आहे काय? काय करशील तू आता? सांग, काय करशील विक्रांत? ईशा ऑफिसला येणार नाही, मी अजूनही सांगतो तुला. तुझा ना सगळा प्लॅन फेल गेलाय. त्या खंडेलवालला रात्री फोन करायला सांग मला. त्या खंडेलवाल कन्स्ट्रक्शनवाल्याला मला रात्री फोन करायला सांग. कशाला? कळेल तुला. आईसाहेब, बरं झालं आलीस. तुझी वाटच बघत होते. काय झालं? मग काय ठरलं तुझं ऑफिसमध्ये जाण्याचं? आईसाहेब, सरांची इच्छा नाही दिसत मी जावं अशी. असेच हट्टी आहेत विक्रांत. ऑफिसमध्ये त्यांना ताण होतोय, आपल्यासमोर कबूल करणार नाहीत ते. हो ना, पण त्यांना दुखवून सुद्धा काही करावं नाही वाटत आहे आईसाहेब.
म्हणूनच मी नाही जायचं ठरवलंय ऑफिसला. येते. सर सर ते तुम्ही चिडलात का माझ्यावर? हाँ खंडेलवाल बोला. सॉरी सर, थोड़ा मैंने आपको लेट फ़ोन किया. नहीं बोला क्या हो. सर कल क्या एक मीटिंग हो सकती है क्या? आपसे कुछ अर्जेंट मुझे डिस्कशन करना था. उद्या ॲक्च्युली उद्याच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स मायराला माहिती आहेत खंडेलवाल, पण मला खरंच माहीत नाही. पण एक काम करा, तुम्ही इथेच या कर्जतच्या बंगल्यावर उद्या सकाळी. हां तो ठीक है सर, मैं फिर कल सुबह आ जाता हूँ मॉर्निंग में. ओके, भेटूया. सर तुम्ही चिडलात का माझ्यावर? चिडलो नाही ईशा, दमलोय मी खूप आणि आता झोपतो मी. उद्या सकाळी परत इथेच मीटिंग आहे. हे प्लीज ठेव नंतर तिकडे. हो सर. सर तुमचं डोकं जड झालंय का? हां नाही, तुम्ही मगाशी दाबत होता डोकं म्हणून विचारलं. मी तुमच्या डोक्याला लावायला तेल आणलंय. तेल मालिश करून देऊ? शांत वाटेल. बर ठीक आहे. सर मिस्टर खंडेलवाल आले तुम्हाला भेटायला. मिस्टर खंडेलवाल. मिस्टर खंडेलवाल इथे? पाडो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बोला. सर आपका ब्रेकफास्ट होने दीजिए, उसके बाद हम मीटिंग करेंगे. मीटिंग इथे? अरे सर आपने ही तो बोला था ना कि घर पे मीटिंग करते हैं. मी बोललो तुम्हाला कर्जतला इथे मीटिंग करायला? इम्पॉसिबल. सर मी बोलू? सर माझ्यासमोरच तुमचं यांच्याशी बोलणं झालं होतं काल रात्री. तुम्हीच त्यांना म्हणालात की इथे सकाळी मीटिंग करूया. मी ऐकलं ते. ईशा कसं शक्य आहे? मी घरी कोणाला मीटिंगला का बोलवेन? काहीतरी चूक होते तुमच्या ऐकण्यात मिस्टर खंडेलवाल. सर मैडम बिल्कुल सही बोल रही हैं. आपने ही तो मुझे यहाँ बुलाया था आज. नाही नाही, मी असं कधीच करणं शक्य नाही. मी घरी कधीच कोणाला मीटिंगला बोलवत नाही. विक्रांत, स्ट्रेसमुळे असं झालं असेल कदाचित. स्ट्रेस? आईसाहेब मला? नाही मला कसलाही स्ट्रेस नाही. परफेक्टली ओके. ठीक आहे, आपण जाता आता बोलूया. चला. सर ब्रेकफास्ट झाला ना?
नाही झालंय का? नाही ठीक आहे, राहू दे. चला. सर काय झालं काही कळत नाही. माय फ्रेंड वहिनी, तू जाणार आहेस ना ऑफिसला? मी नाही जाते जयदीप भाऊजी. मी त्यांना म्हणाले की मी येते ऑफिसला तुमच्याबरोबर, तर त्यांना नाही आवडलं ते. मग त्यांना मनस्ताप देऊन ऑफिसला जाण्यात काय अर्थ आहे? मला वाटतं तू इतका विचार करू नकोस. जा तू ऑफिसला. आईसाहेब, मला त्यांना खरंच मदत करायची आहे, पण कशी करू नाही कळत आहे. विक्रांत, ईशा अजून आली नाही ऑफिसला. येईल. एवढा आत्मविश्वास? कसं आहे विलास, माझ्या माणसांच्या सायकोलॉजीशी खेळण्यावरती माझा विश्वास आहे. मी आकडे मोजतो, 5 महिन्याच्या तीत येईल. काल तिने माझ्या समोर सांगितलंय की ती येणार नाही म्हणून. त्यानं काय होतंय? अरे, तिने न येण्याचा निर्णय घेतलाय आणि तू तिला तसा निर्णय घ्यायला भाग पाडलंस. मग तुला असं का वाटतं की ती ऑफिसला येईल म्हणून? कारण माझ्या बुद्धीवर माझा विश्वास आहे. हे बघ, तुला त्रास होईल असं ती अजिबात वागणार नाही आणि म्हणून मी म्हणतोय ती ऑफिसला येणार नाही. बघायचं तुला? मी आकडे मोजतो आता. 5 महिन्याच्या ती इथे आली असेल. 5, 4, 3, 2. Yes, come in. दादा, I am here just for you. जयदीप, आज तू ऑफिसला येणार होतास? वेल दादा, तुला माझी गरज आहे आणि म्हणूनच आय एम हिअर. नाही, मला काही गरज नाही. आय मीन, तू कशाला इतका त्रास घेतलास? तू तुझी आवडती गोल्फची मॅच बघायला गेलास तरी चालेल. नो नो दादा, हे बघ, तुझ्यावर कामाचा लोड आता खूप आहे आणि मी तो लोड हलका करायला आलोय. सो फ्रॉम नाव ऑन जस्ट लिव्ह इट टू मी. जयदीप, हे बघ दादा, यू नो की मला काही गोष्टी स्वतःहून समजत नाही, पण तरीही मला तुझ्याबद्दलची विल पॉवर खूप आहे आणि म्हणूनच मला तुला हेल्प करावं असं वाटतं, तुझ्याकडून काही शिकावं असं वाटतं. आणि मग या गोष्टी जर मला स्वतःहून लक्षात आल्या नाहीत तर तेव्हा देव कोणीतरी एंजल पाठवतोच हा मेसेज मला द्यायला. अच्छा, ते एका व्यक्तीमुळे जिने मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. येस. भाऊजी, येस बॅक. येस. जयदीप भाऊजी. अरे माय फ्रेंड वहिनी, ये ये. हे बघ, मी तुला एक मस्त गेम दाखवतो. तुझा वेळ जात नसेल ना तर तू पण खेळ. इट्स फन. खरं सांगू भाऊजी, माझ्याकडे गेम खेळायला वेळच नाहीये. हो हो हो, नाही नाही, मग इट्स ओके, मी खेळतो. मला वाटतं की तुम्ही सुद्धा तुमचा वेळ ह्यापेक्षा चांगल्या प्रकारे घालवू शकता भाऊजी. रिअली? हाऊ? म्हणजे बघा ना, सध्या विक्रांत सरांना ऑफिसमध्ये खूप काम पडतंय. आय नो. मलाही वाईट वाटतंय. दादा हल्ली त्याची कामं विसरायला लागलाय. खूप स्ट्रेस मध्ये आहे तो सध्या. म्हणूनच मला त्यांची मदत करायला ऑफिसमध्ये जायचंय, पण ते येऊन देत नाहीयेत मला. मग आपण काय करू शकतो माय फ्रेंड वहिनी? भाऊजी, तुम्ही मला फ्रेंड म्हणता ना,
मग एक फ्रेंड म्हणून रिक्वेस्ट करू? कोर्स माय फ्रेंड वहिनी. तुम्ही उद्यापासून सरांना मदत करायला ऑफिसला जा ना भाऊजी. हो येस, मीही हे करू शकतो हे लक्षातच आलं नाही माझ्या. येस माय फ्रेंड वहिनी, मी तुला वचन देतो की मी उद्यापासून ऑफिसला जाईन आणि दादाला मदत करेन. खरंच भाऊजी? येस, पण मला जमेल ना हे? आय मीन काही प्रॉब्लेम्स नाही ना होणार? कसले प्रॉब्लेम? नाही, काही नाही. काय ना, कधी कधी माझ्या हातून चुका सगळ्यांच्याच हातून होतात भाऊजी. मला खात्री आहे की तुम्ही मस्त काम कराल. हो ना? मग मी नक्की जाईन ऑफिसला उद्यापासून. येस, आय नो आय कॅन डू इट. आणि मी ऑफिस नीट सांभाळीन. येस, आय एम सो एक्साइटेड. वेट 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 माय फ्रेंड वहिनी. बरं नाहीये का तुम्हाला भाऊजी? नो, आय एम फाईन. वाय? नाही, गोळी घेताय म्हणून विचारलं. ही गोळी मी रोज घेतो, एक. काही आजार होऊ नये म्हणून का? वेल, यू डोंट नो माय फ्रेंड वहिनी. काय ना, मी खूप अस्वस्थ झालो किंवा एक्साइट झालो ना की ही गोळी घ्यायची असते. आणि गोळी घेतल्यावर काय होतं? माहित नाही मला, म्हणजे घ्यायची असते. बरं वाटतं, शांत वाटतं. भाऊजी नका घेऊ गोळी आज. नाही नाही माय फ्रेंड वहिनी, असं नाही चालत. गोळी घ्यावी लागते, नियम आहे. नियम? मी सांगते, नका घेऊ आज गोळी तुम्ही. आणि तुम्हाला अस्वस्थ वगैरे वाटलं तर मला फोन करा, आपण बोलूया फोनवर. बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. पण भाऊजी, गोळी रोज रोज घेणं बरं नाही ना. ओके, मी जातो उद्यापासून ऑफिसला. गोळी सो आय एम हिअर. तर दादा, आता सांग मला, मी काय करू? तू सांगशील ते काम करायला मी तयार आहे. तू फक्त बोल, तुला आता आरामाची गरज आहे. बोला ना सर. प्लीज बोला. जयदीप, तुला केवढी काळजी आहे माझी. म्हणजे मला खरंच तुझ्याकडे बघून अभिमान वाटतोय की तुझ्यासारखा भाऊ आहे माझा. थँक्यू दादा. नाही, खरंच आहे सर, भाग्यच लागतं सर. खरं. सो दादा, मी करू ना तुला हेल्प? म्हणजे चालेल ना तुला? अरे म्हणजे काय, ही कंपनी तुझी आहे, तू मालक आहेस या कंपनीचा. मे कम इन सर? येस प्लीज कम इन. सर, मी तुम्हाला आजचं स्केड्यूल सांगून ठेवते. एक मिनिट. आजच्या मीटिंगच्या गोष्टी मला सांगू नकोस. जयदीपला सांग, कारण आजच्या सगळ्या मीटिंग्स जयदीप अटेंड करणार आहे. राईट जयदीप? म्हणजे? येस मायराजी, ही इज राईट. ओके, दॅट्स ग्रेट. मी सरांना ब्रीफ करून ठेवते मग. थँक्यू दादा, थँक्यू. सो मायरा, लेट्स गो. बस आता. सॉरी. तू म्हणाला होतास ईशा ऑफिसला येणार, ईशा ऑफिसला येणार. काय झालं आता? येईल. कधी येणार आहे? ती चांगलं ऑफिसला येत होती तर तूच तिला नको केलंस. आता घ्या, तो जयदीप येऊन बसला डोक्यावर. आता त्याला कसं सांभाळायचं?
बघू बघू जयदीप ऑफिसमध्ये किती दिवस टिकतोय ते बघू.